सोहम सोहम जप करी मना, सोहम भावे सांडिली बाह्य पूजा, सोहम रूपे जाणिले आत्मराजा, सोहम शब्दे देखिले त्या गुरुसी, सोहम तत्वे तारितो जो दीनासी. आज ऐकूया परमपूज्य श्री गजानन महाराज गुप्ते यांच्या आत्मप्रभा या ग्रंथातील महाराजांनी मुमुक्षूंना दिलेला संदेश दुसरा, त्याचा भाग 14. वेडाच्या परिस्थितीनंही डगमगू नये. अशा प्रकारे जप रोमारोमातून भिनून सतत होऊ लागला आणि याच वेळी पूर्वकर्मानुसार तो जर बाह्यातकारी जगाविरुद्ध वर्तनाचा म्हणजे वेडा झाला, पोटार्थी कामावरील त्याचं लक्ष उडून गेलं, लोक त्याला वेडा समजू लागले आणि या सोहम ध्यानात मग्न असता त्यास मरणही आले, तरी अशानं भिवून जाण्याचं काहीच कारण उरत नाही. कारण हे त्याचं वेड सामान्य लोकांच्या दृष्टीनं वेड असतं. अंतरामध्ये तो वेडा नसतो, तर तो सोहम जयघोषाच्या आनंदात तल्लीन असतो. मरणसमयी तो सोहमच्या स्मरणातच लीन होतो आणि प्रारब्ध वंशात पुढे होणाऱ्या जन्मी तो निरासक्त वृत्तीचा होतो. सर्व भौतिक विषयावरची त्याची आसक्ती पूर्णपणे नष्ट झालेली असते आणि पंचज्ञानेंद्रिय त्याच्या ताब्यात हळूहळू येऊ लागतात. मात्र ही अशी स्थिती किती कालानं होईल असा प्रश्न करणं संयुक्तिक होणार नाही. हे ज्या त्या व्यक्तीच्या तळमळीवर आणि अभ्यास सातत्यावर अवलंबून राहील. काही लोक अशा व्यक्तींच्या सोहमच्या उन्मादात वेडामुळं आलेल्या मरणावर दोष ठेवतात. पण मी म्हणतो, नाहीतरी जो जन्मला तो कोणत्या ना कोणत्या रोगनिमित्तानं मरणारच. कोणी धनाकरता वेडाहून मरतो, कोणी पितृशोकानं मरतो. काही ना काही अशा कारणानं मरण्यापेक्षा तो ईश्वर प्रेमाकरता मरण पावला तर ती इष्टापत्तीच नव्हे का? हा प्रश्न मी केवळ काही जणांचे आक्षेप निरसन होण्याकरता केला आहे इतकंच. आध्यात्मिक प्रगतीची लक्षणं. सोहमचं अनुसंधान ठेवताना आपल्या ऐहिक वासना क्षीण होतात की नाही याकडे लक्ष असावं. वासनाक्षय होत जाणं आणि सहजपणे म्हणजे संकल्प विकल्प न करता हातून कर्म होत राहणं ही आध्यात्मिक प्रगतीची लक्षणं होत. आपली परमार्थ मार्गात लवकर प्रगती व्हावी अशी तळमळ असेल तर सोहम जपाचं अनुसंधान सतत कसं राखलं जाईल, थोडं थोडं वैराग्य मनानं कसं आचरणात येऊ लागेल आणि स्वानुभवी गुरुकडून घेतलेल्या मार्गावर निश्चयात्मक बुद्धी ठेवून अभ्यास कसा होईल, या गोष्टी तीव्रतेनं केल्यानं तुमचं ध्येय काय असेल ते साधलंच पाहिजे अशी मी खात्री देतो. मग तो मुमुक्षू, साधक किंवा अष्टसिद्धींपैकी एखादी सिद्धी प्राप्त करून घेतलेला सिद्ध अवस्थेचा असो, त्याचा वासनाक्षय पूर्ण झाला आणि वैराग्य अंगी पूर्ण बांधलं म्हणजे त्याची अवस्था इथेच माझे पंढरपूर अशी होईल. त्याला कुठं जावयास नको. साधू संतांनी या स्थितीत सोहमलाच ओम नमः शिवाय, श्रीराम जय राम जय जय राम, रामकृष्ण हरी विठ्ठल अशा नावाने संबोधलंय. मला शिक्षण नसल्यामुळं हे माझे जे वेड्या केरसुणीचे बोल आहेत
ते अस्पष्ट स्वरूपाचे आहे. याची मांडणी स्फूर्तीनं झालेली आहे. त्या बोलाच्या मांडणीचं स्वरूप शुद्ध रचनात्मक सौंदर्याचं नसलं तरी त्याकडे दुर्लक्ष करू नये अशी माझी नम्र विनंती आहे. आधी केले मग सांगितले अशा अनुभवाचे ते स्फूर्तिरूप बोल आहेत. ते आचरणात आणून पाहावं आणि त्याची सत्यता आपण पडताळून पाहावी. अज्ञानी असो, सज्ञानी असो, मुमुक्षु असो वा साधक असो, अशा सर्व व्यक्तींनी अर्थात ज्यांना ज्यांना इच्छा होईल त्यांनी हा सोहमचा जप अनुसंधानपूर्वक करावा. काही जण म्हणतात आजचा काळ अधिभौतिक सुख मिळवण्याचा आहे. आजचं हे कलियुग आहे. या कलियुगात परमपदाची अवस्था मिळवणं दुरापास्त आहे. सर्वसाधारण व्यक्तींची धडपड अधिभौतिक सुख मिळवण्याकडेच राहणार. पण माझं मन मला स्वच्छ सांगतं की अशा ह्या बाह्य स्थितीबद्दल तक्रार करणं योग्य नाही. उलट या बाहेरील जगाची स्थिती त्रिकालाबाधित सत्ययुगाचीच आहे. फक्त मनुष्याच्या मनाची स्थिती बदलत असते. त्याप्रमाणे त्याला हे युग बदलत आहेसं भासतं. बाबांनो, सर्व काही आपल्याच मनावर अवलंबून आहे. तेव्हा अशा या मनाला सोहमच्या निदिध्यासात रंगवून जाऊ द्या की तुमची आजूबाजूची त्रासदायक परिस्थिती आणि तुमच्या अडचणीही आपोआप दूर झाल्याचं तुम्हास आढळून येईल. असो. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.